व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एक महत्वाचा जो काही टॉपिक असणार आहे प्रॅक्टिसच्या दृष्टीने त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि या टॉपिकचं नाव आहे डिस्मेनोरिया. तसं पाहायला गेला तर आपल्या ओपीडी मध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये डिस्मेनोरियाचे भरपूर सारे पेशंट आपल्याकडे येत असतात आणि त्यांचे जे काही प्रेझेंटेशन असतं या प्रेझेंटेशनवरनं आपण बऱ्याच वेळा हे डिसाईड करणं विसरून जातो की हा प्रायमरी डिस्मेनोरिया आहे की सेकंडरी डिस्मेनोरिया आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला ही डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे आणि ट्रीटमेंट काय असणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु अजून आज आपल्याला त्या संदर्भात डिटेलमध्ये थोडी माहिती घ्यायची असणार आहे. तर डिस्मेनोरिया आपण कोणाला म्हणणार आहोत की ज्यावेळेस पेनफुल मेन्सेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात फिमेलमध्ये, त्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणत असतो. आणि ह्या ज्या काही पेनफुल मेन्सेस असतात या अशा स्वरूपातल्या असतात की त्या पेन्समुळे त्या फिमेलला तिच्या ज्या काही डे टू डे ऍक्टिव्हिटीज असणार आहेत त्या करत असताना आपल्याला अडचणी येत असतानाच पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या त्या पेन्सला आपण डिस्मेनोरिया असं म्हणणार आहोत. साधारणतः ज्या काही 5 ते 10% फिमेल्स असतात तर त्यांना आपल्याला डिस्मेनोरियाचा त्रास होत असताना पाहायला मिळतो. काही वेळेस हा आकडा आपल्याला जास्त पण पाहायला मिळतो. बऱ्याच फिमेल्स असतात की त्यांना आपल्याला डिस्मेनोरियाचा त्रास होत असतानाच पाहायला मिळतो. मग डिस्मेनोरियाचे जे काही टाइप्स असतील देर आर द 2 टाइप्स ऑफ डिस्मेनोरिया. प्रायमरी डिस्मेनोरिया की ज्याला स्पाझमोडिक डिस्मेनोरिया असं म्हटलं जातं, आणि जो काही दुसरा टाइप असणार आहे सेकंडरी डिस्मेनोरिया की ज्याला कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा डिफरन्स जो असणार म्हणजे आपल्याला डिस्मेनोरिया म्हटला की मेन्स्ट्रुअल पेन्स आपल्याला ज्या त्या फिमेलला मेन्सेस येत असतात त्यावेळेस पेन्स असतात इतकंच आपण कन्सिडर करतो. पण मात्र प्रायमरी डिस्मेनोरिया आणि सेकंडरी डिस्मेनोरिया मध्ये जो काही फरक आहे, त्यांचे जे काही सिम्पटम्स मध्ये जो काही आपल्याला फरक पाहायला मिळतो, यावरनं आपल्याला त्या ठिकाणी पेशंटच्या पुढं काही इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे की नाही हे आपल्याला त्या ठिकाणी समजायला मदत होत असते. ठीक आहे. तर मग प्रायमरी डिस्मेनोरिया परत एकदा सांगतो, प्रायमरी डिस्मेनोरियाला स्पाझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतात आणि जो काही सेकंडरी डिस्मेनोरिया असणार आहे त्याला कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. मग हा जो काही प्रायमरी डिस्मेनोरिया असेल या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. तर प्रायमरी डिस्मेनोरिया हा स्पाझमोडिक टाइप ऑफ असतो आणि या ठिकाणी जे पण काही लोअर ऍब्डोमिनल पेन्स आपल्याला फिमेलमध्ये पाहायला मिळतात ते जे काही पेन्स असणार आहेत ते आपल्याला मेन्स्ट्रुएशनमुळे पाहायला मिळतात आणि त्याचं जे काही कॉज असतं ते युटेरस मध्ये प्रेझेंट असणार आहे. माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये जो काही लोअर ऍब्डोमिनल पेन आपल्याला पाहायला मिळतो हा मेन्स्ट्रुएशन मुळे असणार आहे. बिकॉज ऑफ मेन्स्ट्रुएशन शी इज सफरिंग फ्रॉम द लोअर ऍब्डोमिनल पेन ड्युरिंग द मेन्सेस. आणि या ठिकाणी जे काही कॉज असणार आहे, जी काही इटिओलॉजी असणार आहे प्रायमरी डिस्मेनोरियाची किंवा स्पाझमोडिक डिस्मेनोरियाची, ती आपल्याला युटेरस मध्ये पाहायला मिळते. ओरिजिन त्याचं युटेरस मध्ये असणार आहे. हे वाक्य महत्वाचं आहे कारण पुढे तुम्हाला अजून कळणार आहे. तर प्रायमरी डिस्मेनोरिया हा जो काही असणार आहे हा त्या ठिकाणी आपल्याला त्या पेशंटमध्ये कुठल्याच प्रकारची पेल्विक पॅथॉलॉजी पाहायला मिळत नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस पेशंटची युएसजी करणार आहोत, पर वजानल एक्झामिनेशन करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला पेल्विक पॅथॉलॉजी कुठल्या स्वरूपात पाहायला मिळत नाही, कुठला मास आपल्याला पाल्पेट होताना पाहायला मिळत नाही, किंवा पर वजानल एक्झामिनेशन करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या मास त्या ठिकाणी लागत नाही. आणि यामध्ये ज्यावेळेस स्पाझमोडिक डिस्मेनोरिया असतो त्यावेळेस जेव्हा पेशंटमध्ये आपल्याला बिग पीसेस ऑफ एंडोमेट्रियम ज्यावेळेस जाताना पाहायला मिळतात त्यावेळेस आपण त्याला मेम्ब्रॅनस डिस्मेनोरिया असं म्हणत असतो. म्हणजे मेम्ब्रॅनस डिस्मेनोरिया इज अ टाइप ऑफ प्रायमरी स्पाझमोडिक डिस्मेनोरिया वेअर देर इज अ कास्टिंग ऑफ बिग पीसेस ऑफ एंडोमेट्रियम. त्या एंडोमेट्रियमचे काही पार्ट आपल्याला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील, त्याला आपण मेम्ब्रॅनस डिस्मेनोरिया असं म्हणतो. आणि मेम्ब्रॅनस डिस्मेनोरिया हा प्रायमरी डिस्मेनोरियाचा एक भाग असणार आहे, पार्ट असणार आहे, टाइप असणार आहे. ठीक आहे. आता काय काय कॉजेस असू शकतात प्रायमरी डिस्मेनोरियाचे हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर हे जे काही पेन्स असणार आहेत, हे जे काही अडोलेसन्स एज ग्रुप असणार आहेत त्याच एज ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रायमरी डिस्मेनोरिया. आणि इट इज ऑलवेज रिलेटेड टू द ओव्ह्युलेटरी सायकल्स. मग ज्या ओव्ह्युलेटरी सायकल्स असणार आहेत म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी डिस्मेनोरिया पाहायला मिळतोय. आणि त्यासोबत
हे जे काही प्रायमरी डिस्मेनोरिया असणार आहे, हा त्या ठिकाणी ज्यावेळेस ती फिमेल प्रेग्नंट राहते आणि ज्यावेळेस वजायनल डिलिव्हरी आपल्याला होताना पाहायला मिळते, त्यावेळेस हा प्रायमरी डिस्मेनोरिया आपल्याला क्युअर होताना पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या ओपीडी मध्ये त्या मुलीला, त्या पेशंटला आपण सांगत असतो की ज्यावेळेस तुला दिवस राहतील आणि पहिल्या बाळाला तू जन्म देशील, त्यावेळेस तुझा हा जो काही डिस्मेनोरियाचा त्रास आहे, हा आपल्याला भरपूर प्रमाणात कमी होऊन जाताना पाहायला मिळतो. हे आपण त्या ठिकाणी तिला सांगत असतो. पण ते कुठल्या डिस्मेनोरियाच्या बाबतीत असेल? प्रायमरी डिस्मेनोरियाच्या बाबतीत, की ज्यामध्ये पेन्स हे मेन्स्ट्रुएशन मुळे होणार आहे. ठीक आहे. मग या व्यतिरिक्त काही इतर फॅक्टर्स असणार आहेत, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्मेनोरियामध्ये रिस्पॉन्सिबल असलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये हे ऑब्स्ट्रक्टिव्ह फॅक्टर्स असणार आहेत. काही ऑब्स्ट्रक्शन असेल आणि त्या ऑब्स्ट्रक्शनमुळे आपल्याला या ठिकाणी डिस्मेनोरिया होताना पाहायला मिळतो. एंडोमेट्रियल हायपोप्लाझिया आपल्याला पाहायला मिळू शकतो, त्यामुळे सुद्धा हे पेन्स आपल्याला होताना पाहायला मिळतात. मसल इस्चेमिक फॅक्टर, ज्या काही मसल्स असणार आहेत यांचा ब्लड फ्लो कमी होतो, एंडोमेट्रियल स्मूथ मसल्स म्हणतोय, त्यामुळे पण आपल्याला इस्चेमिक पेन्स होताना पाहायला मिळतात, त्यामुळे डिस्मेनोरिया होतो. सायकोलॉजिकल फॅक्टर असणार आहे, कॉन्स्टिट्युशनल फॅक्टर असणार आहे. त्यांच्या कॉन्स्टिट्युशनल फॅक्टर म्हणजे त्यांचे जे काही रिलेटिव्ह असणार आहेत, ब्लड रिलेटिव्ह तिच्या जवळचे, त्यांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रायमरी डिस्मेनोरिया असलेलं पाहायला मिळतं. एंडोमेट्रियल फॅक्टर आहे आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स या ठिकाणी डिस्मेनोरियाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग प्रायमरी डिस्मेनोरियाचे जे काही क्लिनिकल फीचर्स असणार आहेत, हे फीचर्स आपल्याला नीट समजून घ्यायचे, हे खूप महत्वाचे आहेत. सोपे आहेत पण खूप महत्वाचे आहेत. मोस्टली जी काही यंग फिमेल असणार आहे, यंग पेशंट असणार आहे, तो ग्रुप आपल्याला या ठिकाणी प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये पाहायला मिळतो. आणि जे पण काही मेन्सेस, जे पण काही पेन्स असणार आहेत, ते आपल्याला मेनार्की पासून पाहायला मिळणार. म्हणजे जसं तिला पहिली मेन्सेस आपल्याला येताना पाहायला मिळते, तेव्हापासून आपल्याला या ठिकाणी पेनफुल मेन्सेसची हिस्ट्री ती आपल्याला देताना पाहायला मिळत असते. या ठिकाणी जे काही डिस्मेनोरियाचे पेन असणार आहेत, हे मेन्सेसच्या ऑनसेटच्या 1 ते 2 तास अगोदर आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. म्हणजे कसं होणार आहे की समजून घ्या, एखाद्या फिमेलची आज काय तारीख आहे बरं? 4 तारीख आहे, 4 सप्टेंबर. आपण असं समजू, एखाद्या फिमेलची मेन्सेसची जी काही डेट असणार आहे ही 5 सप्टेंबर किंवा 6 सप्टेंबर असणार आहे. तर मग त्या तारखेच्या 2-3 तास अगोदर एक्सपेक्टेड जी काही मेन्सेसची डेट असणार आहे, त्याच्या 2-3 तास अगोदर हिला आपल्याला या ठिकाणी लोअर ऍब्डोमिनल पेन सुरू होतो. आणि हा जो काही लोअर ऍब्डोमिनल पेन असणार आहे, मेन्सेस सुरू होण्याच्या 2-3 तास अगोदर सुरू होतो हा लोअर ऍब्डोमिनल पेन. आणि मेन्सेस अपियर झाल्यानंतर पुढचे 12 ते 24 तास पर्यंत हे लोअर ऍब्डोमिनल पेन्स आपल्याला तिच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जसं जसं त्या ठिकाणी मेन्सेसचे पुढचे दिवस आपल्याला जाताना पाहायला मिळतात, तसं तसं ह्या ज्या काही पेन्स असतात ह्या आपल्याला ग्रॅज्युअली कमी कमी होताना पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग थांबते, त्यावेळेस हे जे काही पेन्स असतात हे पण आपल्याला थांबताना पाहायला मिळतात. म्हणजे जर का तुम्ही नीट लक्ष दिलं तर प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये जे काही पेन्स असणार आहेत लोअर ऍब्डोमिनल, हे आपल्याला मेन्सेसच्या 1-2 तासा अगोदर सुरू होताना पाहायला मिळतात. एक दिवस त्या ठिकाणी ते पेन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसानंतर म्हणजे 12 ते 24 तास म्हटले म्हणून एक दिवस असं म्हटले. त्यानंतर पुढचे 2-3 दिवस पेन्स हळूहळू कमी होतात. आणि ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग जी असणार आहे ही आपल्याला स्टॉप होताना पाहायला मिळते, त्यावेळेस हे जे काही लोअर ऍब्डोमिनल पेन असतात ते पण आपल्याला डिसअपिअर होताना पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि त्यासोबत हे जे काही लोअर ऍब्डोमिनल पेन्स असणार आहेत, हे कोलिकी पेन्स असणार आहेत किंवा त्याला आपण स्पाझमोडिक टाइप ऑफ पेन्स असणार आहेत. आणि हे पेन्स आपल्याला थाईज पर्यंत रेडिएट होताना पाहायला मिळतात. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट येणार आहे, त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्यांना हिस्ट्री घेणार आहोत, त्यांची तक्रारी विचारणार आहोत त्या फिमेलला, त्यावेळेस आपल्याला तिला विचारायचं असणार आहे की तुला जे काही पोटात दुखायला सुरुवात होते, हे पाळी येण्याच्या किती वेळ अगोदरपासून दुखायला सुरुवात होते. मग ती आपल्याला सांगेल की सर मॅडम, मला पाळी येण्याच्या 2-3 तास अगोदर पोटात दुखायला लागतं, किंवा पेशंटच आपल्याला सांगतात की पोटात दुखायला लागलं की मला कळून जातं की आता मला पाळी येणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला तिला विचारायचं पण असणार आहे की किती कालावधी करता पोटात दुखतं, पहिले 2 दिवस जास्त दुखतं का, नंतर कमी होतं का, आणि पाळी गेल्यानंतर दुखणं थांबून जातं का, हे आपल्याला तिला विचारायचं असणार आहे. आणि त्यासोबत जे काही रेडिएशन असणार आहेत, हे थाईज म्हणजे मांड्या पण त्या ठिकाणी दुखत आहेत का, हे आपल्याला तिला विचारायचं असणार, किंवा ती स्वतःहून सांगणार आहे. आणि टाइप ऑफ पेन्स कसे असणार आहेत, कोलिकी किंवा स्पाझमोडिक. म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं,
ज्यावेळेस आपण कपडे पिळतो त्यावेळेस कसा पीळ मारतो, पीळ पडतो कपड्यांना, तसा ताण पडल्यासारखं, तसं पीळ मारल्यासारखं आपल्याला पोटात, आपल्याला म्हणजे पेशंटला पोटात दुखत असतानाच पाहायला मिळतं. त्याला आपण म्हणणार आहोत स्पाझमोडिक पेन. ठीक आहे. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या काही फिमेलच्या ज्या काही मेन्सेस असणार आहेत ह्या आपल्याला मेनी ऑफ द टाइम रेग्युलर पाहायला मिळतात. म्हणजे बरोबर तारीख ते तारीख ज्याला आपण म्हणत असतो, या तारखेपासून तर त्या तारखेपर्यंत असतो, तो जो काही इंटरव्हल असतो हा आपल्याला एक रेग्युलर इंटरव्हल पाहायला मिळतो. आणि ह्या ज्या काही मेन्सेस असणार आहेत त्या ओव्हुलेटरी असणार आहेत. ओव्हुलेटरी मेन्सेस असणार आहेत म्हणजे या ठिकाणी ओव्हुलेशन होणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं सिम्पटम आपल्याला किंवा एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला या ठिकाणी पाहायचं असणार आहे, किंवा तो आपल्याला नोटीस करायचा असणार आहे, किंवा आपल्याला तो प्रश्न विचारायचा असणार आहे की इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड जो असणार आहे, म्हणजे 4 तारखेला 5 तारखेला तिला पाळी आलेली आहे आणि पुढून त्याच्या पुढची परत 4-5 तारखेला, असं आपण समजू 30 दिवसाची सायकल आहे, पुढच्या 4-5 तारखेला तिला परत पाळी येणार आहे. या 2 कालावधीमध्ये जो काही मधला ड्युरेशन असतो या ड्युरेशन मध्ये तिला लोअर ऍब्डोमिनल पेन्स असणार नाहीयेत. त्या ठिकाणी तिला कुठल्याच प्रकारचे पेन्स सापडणार नाहीत आपल्याला. फ्री फ्रॉम पेन्स म्हणजे इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड जो असणार आहे हा फ्री फ्रॉम पेन्स. या ठिकाणी ती तुम्हाला तक्रार घेऊन येणार नाही की माझ्या पोटी पोटात दुखतं किंवा आपण त्याला म्हणू लोअर ऍब्डोमिनल रिजन मध्ये दुखतं, असं ती आपल्याला सांगणार नाहीये. ती फक्त तेव्हाच सांगेल की मला पाळी यायच्या 2-3 तास अगोदर, 4 तास अगोदर, 5 तास अगोदर पोटात दुखायला लागतं. पहिले 2-3 दिवस पेन जास्त असतात, नंतर कमी होतात, पाळी गेली की दुखणं पण बंद होऊन जातं. हे अशा स्वरूपात ती आपल्याला सांगणार आहे. त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहोत प्रायमरी डिस्मेनोरिया. मग यासोबत जे काही कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स असणार आहेत हे आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतील. कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स मध्ये या ठिकाणी नॉशिया, वॉमिटिंग, हेडेक जे काही असणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच साऱ्या ज्या काही फिमेल्स असतात यांना मळमळ आपल्याला भरपूर प्रमाणात होताना पाहायला मिळत असते. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी पेल्विक एक्झामिनेशन करणार आहोत तर कुठल्याच प्रकारची ऍबनॉर्मॅलिटी आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे पर ऍब्डोमिनल जर का आपण एक्झामिनेशन केलं तर कुठल्याच प्रकारची ऍबनॉर्मॅलिटी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. तर हा असणार आहे प्रायमरी डिस्मेनोरिया. लक्षात असू द्या, पुन्हा एकदा सांगतो, ही जी काही डेफिनेशन आहे ही खूप महत्वाची आहे. प्रायमरी डिस्मेनोरिया इज spasmodic and here lower abdominal pain is due to menstruation. या जे काही पेन्स असणार आहेत ते मेन्स्ट्रुएशनमुळे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत. मग याचा जे काही डायग्नोसिस असणार आहे तर डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला टिपिकल जी काही हिस्ट्री असणार आहे पेनफुल मेन्सेसची ती आपल्याला घ्यायची असणार आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला त्या सिम्पटम्स वरून लगेच क्लिअर होतं की हा प्रायमरी डिस्मेनोरिया आहे. आणि या ठिकाणी त्या पेनफुल मेन्स्ट्रुएशनच्या व्यतिरिक्त त्या फिमेलमध्ये आपल्याला इतर कुठला जो काही डिसीज कंडिशन असणार आहे किंवा इतर काही सिम्पटम्स असणार आहेत गायनेकॉलॉजीच्या संदर्भातले ते आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ठीक आहे. आणि युएसजी ज्यावेळेस आपण करतो तर युएसजीचे जे काही फाइंडिंग्स असतात हे मेनी ऑफ द टाइम नॉर्मल आपल्याला आलेले पाहायला मिळत असतात. त्या ठिकाणी इतर कुठल्या पॅथॉलॉजिकल चेंजेस पेल्विसमध्ये किंवा युटरसशी संबंधित किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकशी संबंधित आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत. मॅनेजमेंट काय असेल तर मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची कायम लिहायची गायनॅकमध्ये अश्युरन्स. तिला आपल्याला अश्युर करायचं असेल की काही काळजी करू नको, माझ्याकडे आलेली आहे, मी तुला चांगल्यापैकी गोळ्या औषधी देईल, त्या गोळ्या औषधी तुला घ्यायच्या आहेत. आणि त्या गोळ्या औषधी घेत असताना आपल्याला इतर ज्या काही प्रायमरी हेल्थ केअरच्या ज्या काही टिप्स असतील त्या आपल्याला तिला सांगायच्या असणार आहेत. म्हणजे काय, वजन जर का कमी असेल तर वजन वाढव, वजन जास्त असेल तर वजन कमी कर, दुपारी थोडा आराम कर, झोप, जास्त अभ्यास करू नको. असं नाही सांगायचं, अभ्यास करायलाच लावायचा आहे. ठीक आहे. मानसिक तणाव होईल असं काही वातावरणात राहू नको, मेडिटेशन कर, देवपूजा कर, वेट लॉस करायचं काय वजन जास्त असेल तर. आणि ज्यावेळेस लोअर ऍब्डोमिनल पेन्सचा एपिसोड असणार आहे त्यावेळेस हॉट वॉटर जे असणार आहे त्याचं आपल्याला फोमेंटेशन द्यायचं असणार आहे. त्यामुळे ते लोअर ऍब्डोमिनल पेन्स जे काय असतात ड्युरिंग मेन्सेस ते आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी होत असताना पाहायला मिळतं. आणि यासोबत आपल्याला ड्युरिंग मेन्सेस तिला बॉवेल एम्प्टी ठेवायला लावायचंय. म्हणजे एम्प्टी म्हणजे का ठेवायला लावायचंय, कारण नॉशिया वॉमिटिंग हा आपल्याला अजून वाढताना पाहायला मिळतो. पण असं काय होत नाही, आपल्याला जेवण करायलाच सांगायचंय, असं डायरेक्ट सांगायचं नाही की जेवण बंद कर म्हणून असं. ठीक आहे. तर ही अशा स्वरूपाची आपल्याला एक प्रायमरी हेल्थकेअर मॅनेजमेंट असणार आहे. आणि स्पेसिफिक ट्रीटमेंट जी काही द्यायची असेल तर या ठिकाणी हे जे काही एनसेड्स असणार आहेत, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, यांचा वापर आपल्याला करावा लागतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो
डिस्मेनोरिया हा जो काही आपल्याला पाहायला मिळतोय हा प्रोस्टाग्लॅन्डिन्सच्या रिलीजमुळे होताना पाहायला मिळतोय. आणि हे जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स असणार आहेत त्यांच्या रिलीजमुळे आपल्याला या ठिकाणी युट्राइन कॉन्ट्रॅक्शन होताना पाहायला मिळतात. म्हणून प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिंथेसिस इनिबिट झालं तर आपल्याला या ठिकाणी जे काही पेन्स असणार आहेत हे आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. या कारणाकरता आपण या पेशंटमध्ये मेफॅनिमिक ऍसिड, आयबुप्रोफेन, नॅप्रोक्सेन यासारखे जे काही ड्रग्ज असतात हे आपण त्या फिमेलला प्रिस्क्राईब करत असतो ना. कारण काय, दे आर गोइंग टू इनहिबिट द सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस कमी झालं म्हणून आपल्याला या ठिकाणी पेन्स कमी होताना पाहायला मिळतात. पण काही फिमेल्समध्ये असंही आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना ह्या ज्या काही पेन्स असतात ह्या इतक्या जास्त स्वरूपातल्या असतात की आपण एनसेड्स दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या पेन्स कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यांच्या पेन्स हे आपल्याला तसेच पाहायला मिळतात. त्यामुळे तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, युटेराईन पेन्स असले नॉन प्रेग्नेंट वुमन मध्ये, महत्वाची गोष्ट आहे, युटेराईन पेन्स जर का असल्या नॉन प्रेग्नेंट वुमन मध्ये तर आपल्याला या ठिकाणी ते पेन्स जर का कमी करून घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवायची की सायकल अनओव्ह्युलेटरी करून घ्यायची आपल्याला. कारण ज्या काही अनओव्ह्युलेटरी सायकल्स असतात यामध्ये आपल्याला पेन्स पाहायला मिळत नाहीत. या कारणाकरता आपण या फिमेलची जर का सायकल अनओव्ह्युलेटरी करायची असेल तर मग आपल्याला हिला या ठिकाणी कंबाईंड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या काही असणार आहेत या आपल्याला सुरू कराव्या लागतील. पाळीच्या 5व्या दिवसापासून हिला रात्री एक टॅबलेट घ्यायला सांगायची 21 दिवसांकरता आणि अशा 6 सायकल्स ज्या असतील या 6 सायकल्स करता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपल्याला फिमेलला सुरू करायचे असणार आहेत. ठीक आहे. आता गोष्ट अशी असते, जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह काय करतात, अनओव्ह्युलेशन करतात. त्यामुळे इंडोमेट्रियमद्वारा प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिंथेसिस पण कमी होताना पाहायला मिळतं आणि त्या कारणामुळे एकंदरीत जो काही पेन्स असतात ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. त्यात मग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण कुणाला सुरू करू की ह्या अशा प्रकारच्या फिमेल्स असतील की ज्यांना कॉन्ट्रासेप्शनची आवश्यकता आहे. ठीक आहे. त्यासोबत ज्यांच्यात खूप हेवी पिरियड्स, हेवी ब्लिडिंग आपल्याला होताना पाहायला मिळते अशा फिमेल्समध्ये आणि ज्यांना एनसेड्स देऊन सुद्धा आपल्याला पाहिजे तसा सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट होत नाहीये अशा फिमेल्समध्ये आपल्याला हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे काय असतील हे सुरू करावे लागतात. पण मात्र गोष्ट अशी होऊन जाते की ज्या काही यंग फिमेल्स असतात यांना इस्ट्रोजन दिल्यानंतर नॉशिया हा त्यांच्यात आपल्याला वाढताना पाहायला मिळतो आणि हा जो काही नॉशिया वाढलेला असेल तर तो जर का आपल्याला कमी करून घ्यायचा असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला त्या फिमेलला इन्स्टेड ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, कारण इथं इस्ट्रोजन असणार आहे आणि इस्ट्रोजनमुळे त्या फिमेलला नॉशिया जास्त होताना पाहायला मिळतो. या कारणाकरता आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, कंबाईंड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या ऐवजी त्या फिमेलला फक्त नॉरइथिस्टेरॉन जो असणार आहे हा आपण सुरू करणार आहोत. आता हे नॉरइथिस्टेरॉन काय आहेत तर हे प्रोजेस्टिन्स असणार आहेत. ठीक आहे. तर मग प्रोजेस्टिन्स दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नॉशिया व्हॉमिटिंग कमी होऊन जाताना पाहायला मिळतो आणि त्यासोबत प्रोजेस्टिन्स जो काही हा नॉरइथिस्टेरॉन असणार आहे हा आपण 5 मिलीग्राम ट्वाइस अ डे तिला सुरू करणार आहोत पाळीच्या 5व्या दिवसापासून आणि फॉर द 6 सायकल किंवा 6 महिन्यांकरता आपण तिला नॉरइथिस्टेरॉन देणार आहोत. मग आता हे काय, हे प्रोजेस्टिन्स आहेत आणि प्रोजेस्टिन्स आपण कशा स्वरूपात देतो, सायक्लिकल देतो का, नाही, आपण पाळीच्या 5व्या दिवसापासून सुरू करणार आहोत आणि सुरूच ठेवणार आहोत. जसं ओरल कंबाईंड कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स होत्या हे आपण 21 दिवसांकरता देतोय. त्यानंतर उरलेले 6-7 दिवस जे होते या ठिकाणी आपण कुठलाच हॉर्मोनल ड्रग पेशंटला देत नाही आणि त्यानंतर आपल्याला इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा विड्रॉल होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे आपल्याला मेन्सेस अपियर होत असताना किंवा विड्रॉल ब्लिडिंग होताना आपल्याला पाहायला मिळत असते. पण इथं आपण ज्यावेळेस प्रोजेस्टिन देत असतो, मिनी पिल्स ज्याला आपण म्हणतो आहोत, ओनली प्रोजेस्टिन पिल्स ज्याला आपण म्हणत आहोत, तर ह्या कशा दिल्या जात असतात, ह्या आपण कंटिन्युअसली देणार आहोत फिमेलला. पण मात्र काही फिमेल्समध्ये थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी मेन्सेस अपियर होताना पाहायला मिळू शकतात. तर मग अशा वेळेस आपल्याला हा जो काही नॉरइथिस्टेरॉन असणार आहे तेवढ्या कालावधी करता त्याचा जो काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ती आपल्याला वाढवून द्यायची. म्हणजे आपण सुरुवातीला ट्वाइस अ डे देत होतो, आता आपल्याला ती टॅबलेट 3 टाइम्स अ डे देऊन टाकायची असेल, जेणेकरून जी काही ब्लिडिंग होणार आहे ती ब्लिडिंग पण आपल्याला या ठिकाणी थांबवायची असणार आहे. या दृष्टिकोनातून हे नॉरइथिस्टेरॉन आपण पेशंटला सुरू करत असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर परत त्या फिमेलला 1 टॅबलेट ट्वाइस अ डे आपण सुरू करणार आहोत. तेवढे जो काही 3-4 दिवसाचा जो काही कालावधी असतो तेवढा गेला की परत आपण नॉरइथिस्टेरॉन ट्वाइस अ डे आपण सुरू करणार आहोत. याऐवजी काही वेळेस मग फिमेलमध्ये
हे जे काही लिओनॉर्जेस्ट्रेल रिलीजिंग इंट्रायुट्राइन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो असतो, म्हणजे एक प्रकारचा तो कॉपर्टी सारखाच असतो, तर तो आपण इंट्रोड्यूस करत असतो युटरसमध्ये. आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला या ठिकाणी ज्या काही पेन्स असणार आहेत डिस्मेनोरियाच्या, ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. ठीक आहे. जवळपास 50% पेशंट जे असणार आहेत प्रायमरी डिस्मेनोरियाच्या, त्यांना आपल्याला या लिओनॉर्जेस्ट्रल रिलीजिंग इंट्रायुट्राइन सिस्टीम जी असणार आहे, त्यामुळे आपल्याला सिम्पटमॅटिक रिलीफ मिळत असतानाच पाहायला मिळतं. शेवटी काय, हॉर्मोनच आहे मित्रांनो, प्रोजेस्टिनच इथे पण. ठीक आहे. मग हे जे काही लिओनॉर्जेस्ट्रॉल इंट्रायुट्राइन सिस्टीम जी असणार आहे, ही आपण कोणात बसू, की ज्यांना कॉन्ट्रासेप्शन पाहिजे आहे आणि ज्या फिमेलमध्ये इस्ट्रोजन कॉन्ट्राइंडिकेटेड असणार आहे, अशा फिमेल्समध्ये मग हे जे काही डिव्हाइस असणार आहेत, हे आपण त्या ठिकाणी पेशंटला इन्सर्ट करणार आहोत किंवा इंट्रोड्यूस करणार आहोत. या व्यतिरिक्त सर्जिकल मॅनेजमेंट करावी लागू शकते. जर का सर्व करून जर का पेशंटमध्ये सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट होत नाहीये, डिस्मेनोरिया रिलीव्ह होत नाहीये, त्यावेळेस आपल्याला आपण हे अशा पद्धतीने सर्जिकल मॅनेजमेंट करणार आहोत. त्या ठिकाणी लॅप्रोस्कोपिकली युटराइन नर्व ॲब्लेशन होणार आहे, प्री सॅक्रल न्यूरोटॅमिक होणार आहे आणि सर्वायकल डायलेटेशन जे काय असणार आहे अंडर जनरल अनेस्थेशिया, हे पूर्वीच्या काळी केलं जायचं. इथपर्यंत एवढं काही करायची गरज पडत नाही मित्रांनो. हे जे काही आपले ड्रग्स असणार आहेत, या ड्रग्सवरच बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी प्रायमरी डिस्मेनोरिया जो असतो, हा आपल्याला रिलीव्ह होत असतानाचा पाहायला मिळतो. परत एकदा सेकंडरी डिस्मेनोरिया सुरू करण्यापूर्वी प्रायमरी डिस्मेनोरिया मध्ये ही जी काही ओळ आहे ना, ही खूप महत्वाची. हे सिम्पटम्स, कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहेत पेन्सचे ते, आणि ही जी काही पहिली लाईन आहे, हिअर लोअर ॲब्डोमिनल पेन इज ड्यू टू मेन्स्ट्रुएशन. मेन्सेस मुळे आपल्याला या ठिकाणी पेन्स होताना पाहायला मिळतात आणि ओरिजिन ऑफ पेन हे युटरस मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यानंतर आपल्याला आता हा जो काही सेकंडरी डिस्मेनोरिया आहे, या सेकंडरी डिस्मेनोरिया संदर्भात माहिती घ्यायची. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या इथं. सेकंडरी डिस्मेनोरिया इज असोसिएटेड विथ मेन्स्ट्रुएशन. काय फरक आहे? प्रायमरी डिस्मेनोरिया इज ड्यू टू मेन्स्ट्रुएशन and secondary dysmenorrhea is associated with menstruation and it is due to the pelvic pathology. आता इथं घटना काय घडते सेकंडरी डिस्मेनोरिया मध्ये, की आपल्याला या ठिकाणी पॅथॉलॉजी पाहायला मिळते आणि ही जी काही पॅथॉलॉजी असणार आहे, ही पेल्विक ऑर्गन मध्ये असणार आहे, युटेरसशी संबंधित नसणार आहे. या ठिकाणी पेल्विक पॅथॉलॉजी असणार आहे किंवा काही वेळेस युटरसमुळे पण आपल्याला या ठिकाणी पेन्स पाहायला मिळणार आहे. परंतु मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सेकंडरी डिस्मेनोरियाचे जे काही पेन्स असतात ते मेन्स्ट्रुएशनमुळे नसणार आहेत. दे आर असोसिएटेड विथ मेन्स्ट्रुएशन. म्हणजे एक पेल्विक पॅथॉलॉजी असेल आणि त्या पेल्विक पॅथॉलॉजीमध्ये ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशन आपल्याला होताना पाहायला मिळतात, त्यावेळेस हे पेन्स आपल्याला अजून थोडेसे वाढताना पाहायला मिळतात. ठीक आहे. मग कॉजेस काय असणार आहेत, तर मग एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस, इंट्रायुट्राइन काय ते आयुसीडी इन युटेरो, इंट्रायुट्राइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस जे असणार आहेत, त्यामुळे पण आपल्याला पेन्स होताना पाहायला मिळतात. सर्वायकल स्टेनोसिस, पेल्विक ॲडेजन्स, इंडोमेट्रियल पॉलिप, क्रॉनिक पेल्विक इन्फेक्शन, युटेराइन फायब्रॉइड्स आणि पेल्विक कंजेशन, हे जे काही सर्व इटिओलॉजीज आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिनिकल पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहेत. यामध्ये आपल्याला पेन्स पाहायला मिळतात, सेकंडरी डिस्मेनोरिया पाहायला मिळणार आहे. आणि हे सर्व आपण त्यामध्ये एंडोमेट्रियोसिस म्हणा, ॲडेनोमायोसिस म्हणा, एंडोमेट्रियल पॉलिप म्हणा, युटेराइन फायब्रॉइड म्हणा, क्रॉनिक पेल्विक इन्फेक्शन म्हणा, यांच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. पण हा अभ्यास ज्यावेळेस हे पर्टिक्युलर टॉपिक आपण ज्यावेळेस चर्चा करू, तर या ठिकाणी एक लक्षात असू द्यायचं की फिमेलला सेकंडरी डिस्मेनोरिया असणार आहे. आता सेकंडरी डिस्मेनोरिया असं का म्हटलं गेलंय, की ह्या प्रायमरी कॉजेस असणार आहेत, हे खरं कॉजेस असतील आणि या कॉजेसमुळे आपल्याला त्या ठिकाणी युटेराइन पेन्स पाहायला मिळत आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी डिस्मेनोरिया. या ठिकाणी पॅथॉलॉजी जी असणार आहे ती पेल्विक ऑर्गन्स मध्ये असणार आहे आणि तिकडं आपल्याला युटेराइन कॉज पाहायला मिळत होतं. मेन्स्ट्रुएशन मुळे आपल्याला त्या ठिकाणी पेन्स होताना पाहायला मिळत होते आणि या ठिकाणी हे जे काही पेन्स असणार आहेत सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये, दे आर असोसिएटेड विथ द मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे. पेन मे बी रिलेटेड टू
इन्क्रीजिंग टेन्शन इन द पेल्विक टिश्यू ड्यू टू द प्रीमेन्स्ट्रुअल पेल्विक कंजेशन. आता ह्या ज्या काही सर्व पॅथॉलॉजी आहेत, ठीक आहे ना, या सर्व पॅथॉलॉजीजमुळे आपल्याला त्या ठिकाणी पेल्विक ऑर्गनमध्ये किंवा युटेरसमध्ये कंजेशन होताना पाहायला मिळते. कंजेशन म्हणजे काय, एक प्रकारे इन्फ्लमेशन होताना पाहायला मिळणार आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी पेशंटमध्ये पेन्स होताना पाहायला मिळतात. ठीक आहे. आता याच्या जे काही क्लिनिकल फीचर्स असतील त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या नीट समजून घ्या. या ठिकाणी हे जे काही पेन्स असणार आहेत, डल बॅक अँड फ्रंट पेन्स असणार आहेत. म्हणजे जो काही बॅकेक असणार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. फ्रंट ऍब्डोमिनल पेन पण आपल्याला या ठिकाणी फिमेलमध्ये पाहायला मिळेल, पण ते कशा स्वरूपात असणार आहे, डल टाईप ऑफ पेन्स असणार आहेत आणि विदाउट एनी रेडिएशन. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय होतं की तिला जो काही पेन्स होता ह्या कोलिकी टाईप ऑफ पेन्स होत्या, स्पाझमोडिक पेन्स होत्या आणि या ठिकाणी रेडिएटिंग दोज पेन्स गेट रेडिएटेड टुवर्ड्स द थाईज. आणि आता दुसरी महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे की ह्या ज्या काही पेन्स असणार आहेत सेकंडरी डिस्मेनोरिया मधल्या, दे अपियर 3 to 5 days प्रायर टू द मेन्सेस. इथं मेन्सेस पाहिजे होतं, प्रायर टू द पेन्स. पेन्स नाही, तिथं मेन्सेस पाहिजे होतं. ऍक्च्युली हे करेक्ट करून घ्या तुम्ही प्लीज. पेन अपियर्स 3 to 5 days प्रायर टू द मेन्सेस. मेन्सेसच्या 3 ते 5 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पेशंटमध्ये पेन सुरू होताना पाहायला मिळतात. सगळ्यांनी प्लीज इथं पेन्सच्या ऐवजी मेन्सेस असं लिहा. ठीक आहे. तर मेन्सेसच्या 3 ते 5 दिवस अगोदर पेन सुरू होतात आणि तिकडं प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय होतं, मेन्सेसच्या 2-3 तासांना अगोदर किंवा 4-5 तासांच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी त्या पेशंटला लोअर ऍब्डोमिनल पेन सुरू होताना पाहायला मिळत होते. आणि जे काही पेन्स असणार आहेत, नीट लक्ष द्या, हे जे काही सेकंडरी डिस्मेनोरियाचे पेन्स असणार आहेत, ज्यावेळेस ऑनसेट ऑफ ब्लिडिंग होणार आहे त्यावेळेस हे पेन्स आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. तिकडं प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय होतं की 4-5 तासांना अगोदर 2-3 तासा अगोदर तिच्या पोटात दुखायला सुरुवात होते. पहिले 1 दिवस किंवा 2 दिवस पोट चांगलं भरपूर प्रमाणात दुखतं, नंतर पोट दुखणं कमी होऊन जाते आणि जसं मेन्सेस जातात तसं इथं दुखणं थांबून जाते. म्हणजे मेन्सेस येतील तेव्हा दुखणं सुरू होणार आहे, मेन्सेस जातील तेव्हा दुखणं तिथं बंद होऊन जाणार आहे इन केस ऑफ प्रायमरी डिस्मेनोरिया. पण सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये काय आहे की सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये मेन्सेसच्या 3-4 दिवस अगोदरपासून हिला पोटात दुखायला सुरुवात होऊन जाते आणि जसे काही मेन्सेस अपियर होतात, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग सुरू होते, त्यावेळेस हिच्या पेन्स आपल्याला कमी होताना पाहायला मिळून जातात. पेशंट मे हॅव इंटरमेन्स्ट्रुअल पेन. खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय होतं, इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये तिला लोअर ऍब्डोमिनल पेन्स नव्हत्या, तिला आठवत पण नाही की आपलं पोट दुखतं असं. पण इथं तसं नाही. इन केस ऑफ सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये तिला मेन्स्ट्रुअल पेन्स तर असणारच आहेत. बिफोर द ऑनसेट ऑफ मेन्सेस शी इज गोइंग टू सफर फ्रॉम द लोअर ऍब्डोमिनल पेन्स, बट अलॉंग विथ दॅट इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये सुद्धा तिला आपल्याला पोटात दुखण्याचं ती आपल्याला सांगत राहणार आहे. त्याच्या मागचं कारण काय, इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये का पेन्स होत आहेत, तर इथे कुठली ना कुठली पेल्विक पॅथॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. पण प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय होतं, कुठल्याच प्रकारची पेल्विक पॅथॉलॉजी नव्हती, त्यामुळे इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये लोअर ऍब्डोमिनल पेन नाहीये तिला. पण सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये पेल्विक पॅथॉलॉजी असल्या कारणामुळे इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये पेन्स आपल्याला पाहायला मिळतात. देर इज नो कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स लाईक नॉशिया, वॉमिटिंग, हेडेक. प्रायमरी डिस्मेनोरियावाली तुम्हाला मळमळ होते, डोकं दुखतंय, अस्वस्थ वाटतंय असं काही ना काही सांगणार आहे. सेकंडरी डिस्मेनोरियावाली तुम्हाला सांगणारच नाही की मला मळमळ होतं कारण डोकं दुखतं का, ती एकच सांगेल कंबर दुखतंय, पोट दुखतंय, कंबर दुखतंय, पोट दुखतंय. ठीक आहे. आणि हे जे काही ऍब्डोमिनल अँड पेल्विक एक्झामिनेशन ज्यावेळेस आपण करतो पेल्विकची, त्यावेळेस कुठली ना कुठली आपल्याला पॅथॉलॉजी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण यूएसजी करू त्यावेळेस काही ना काही फाइंडिंग्स मिळतील किंवा पर वजानल एक्झामिनेशन करू तेव्हा सुद्धा आपल्याला काही ना काही फाइंडिंग्स पाहायला मिळणार आहे. मग या ठिकाणी एक मिनिट, जे काही डायग्नोसिस होणार आहे हे डायग्नोसिस ऑन द क्लिनिकल फाइंडिंग्स. मग आपण तिला जे काही तिच्या कंप्लेंट्स विचारतोय की पेन्स केव्हा सुरू होतात, केव्हा तुला बरं वाटतं, 2 पाळीच्या दरम्यान तुला पोटात दुखतं का, नाही दुखत, किंवा त्यासोबत तुला मळमळ, उलटी वगैरे काही वाटते का, कंबर दुखतं का, तर त्या गोष्टी आपल्याला पेशंटमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी खूप कामाचे असणार आहेत. म्हणजे हे क्लिनिकल फाइंडिंग्स असतील. आणि ज्यावेळेस आपण ट्रान्सव्हेजानल सोनोग्राफी करणार आहोत तर आपल्याला पेल्विक पॅथॉलॉजी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
आणि मग लॅप्रोस्कोपी तर काही केली जात नाही डिस्मेनोरियाच्या डायग्नोसिससाठी, पण काही वेळेस केली जाऊ शकते. लिहायला काय लागतं आपल्याला, ठीक आहे. असो, मॅनेजमेंट जी असणार आहे या ठिकाणी जे काही कॉज असणार आहे डिस्मेनोरियाचं, मग आता कॉजेस जे आपण पाहिले डिस्मेनोरियाचे जे काही हे वेगवेगळे कॉजेस असणार आहेत, हे कॉजेस आपल्याला ट्रीट करावं लागतील. कारण हे ट्रीट केलं म्हणजे यांच्यामुळेच त्या ठिकाणी डिस्मेनोरिया ना यात, मग आपल्याला हे कॉजेस ट्रीट करून घ्यावं लागतील. जोपर्यंत आपण ही अंडरलाईन पॅथॉलॉजी क्लिअर करत नाही तोपर्यंत हिचा डिस्मेनोरियाचा पेन काय जाणार नाहीये. म्हणजे या पेशंटला आपण किती पण इन्सिडेंट देत बसा, घे मावशी, घ्या ताई, घे बेटा, ही गोळी घे, पोटदुखीची गोळी घे, चालू ठेव, घेत राहा, असं करायचा करून काही फायदाच होणार नाही. कारण अंडरलाईन पॅथॉलॉजी असणार आहे आणि ती जोपर्यंत त्या ठिकाणी क्युअर होत नाही, ट्रीट होत नाही, तोपर्यंत हिचे काही ॲब्डोमिनल पेन्स थांबणार नाहीत, म्हणजे डिस्मेनोरियाचे पेन्स थांबणार नाही. टाइप ऑफ ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन द एज, सिव्हिरिटी ऑफ डिसीज अँड पॅरिटी ऑफ द पेशंट. मग आता इथं जी काही आपण ट्रीटमेंट देणार आहोत पेशंटला, त्यामध्ये तिचं वय काय आहे, तिची पेन्सची सिव्हिरिटी, डिसीजची सिव्हिरिटी किती आहे, ते जे काही पेल्विक पॅथॉलॉजी आहे त्याची सिव्हिरिटी किती आहे, आणि त्यासोबत पॅरिटी ऑफ पेशंट म्हणजे तिला मुलं बाळ किती आहे, तिची फॅमिली कंप्लीट आहे किंवा नाहीये, यानुसार ट्रीटमेंट जी असणार आहे ही आपल्याला करावी लागणार आहे. मग आता ज्यावेळेस आपण हे पर्टिक्युलर टॉपिक संदर्भात चर्चा करणार आहोत डिटेलमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला हे असं सेंटेन्स का वापरलंय की ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन द एज, सिव्हिरिटी ऑफ डिसीज अँड पॅरिटी ऑफ पेशंट, त्यावेळेस आपल्याला ती कळणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 मार्काची ही शॉर्ट नोट विचारली जाते, डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी डिस्मेनोरिया. तर आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली ती चर्चा म्हणजे हे या ठिकाणी असणार आहे. हा चार्ट तुम्ही चांगल्यापैकी करून ठेवा. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये जे काही पेन्स असणार आहेत हे आपल्याला मेनार्की पासून पाहायला मिळतील. ती आपल्याला सांगेल की जेव्हापासून हिला किंवा त्या मुलीची आई सांगेल की जेव्हापासून हिला पाळी यायला सुरुवात झाली तेव्हापासून हिच्या पोटात दुखायचं आपल्याला पाहायला मिळतंय असं सांगेल, सांगू शकते. पण मात्र सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये अशी काही हिस्ट्री सांगणार नाही ती आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये ज्या काही पेन्स असतात या मेन्सेसच्या 1 ते 2 तासच्या अगोदर किंवा 3-4 तास अगोदर आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतात. सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये पेन स्टार्ट 3 to 5 days बिफोर द ऑनसेट ऑफ मेन्सेस. मेन्सेसच्या 3 ते 5 दिवस अगोदर तिचं पोटात दुखायला सुरू होऊन जात आहे. या ठिकाणी पेन्स जे असणार आहेत ते थाईजला रेडिएट होतील. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं रेडिएशन आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. प्रायमरी डिस्मेनोरियाची जी काही फिमेल असेल तिच्या मेन्सेस रेग्युलर असणार आहेत. या ओव्ह्युलेटरी सायकल्स आहेत ना, या रेग्युलर असणार आहेत. मात्र सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये मेन्सेस मे बी इरेग्युलर, त्या आपल्याला इरेग्युलर पण पाहायला मिळू शकतात. म्हणजे मिळतीलच अशातला भाग नाही, पण मिळू शकतात. पण इथं आपल्याला मेनी ऑफ द टाइम प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये मेन्सेस या रेग्युलर असणार आहे. त्यासोबत इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड हा पेन फ्री असणार आहे इन केस ऑफ प्रायमरी डिस्मेनोरिया. पण सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये इन बिटवीन द मेन्स्ट्रुअल पिरियड ती तुम्हाला पेन्स आहे असं सांगणारच आहे. तिच्या कंप्लेंट्स आपल्याला इंटरमिटंटली पाहायला मिळणार आहेत. प्रायमरी डिस्मेनोरियाच्या ज्या काही पेन्स असतील दे आर द स्पाझमोडिक टाइप ऑफ पेन्स, आणि सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये हे कंजेस्टिव्ह टाइप ऑफ पेन्स असणार आहेत. यामुळे प्रायमरी डिस्मेनोरियाला स्पाझमोडिक डिस्मेनोरिया पण म्हटलं जातं आणि सेकंडरी डिस्मेनोरियाला कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया पण म्हटलं जात असतं. आणि हे शेवटचं वाक्य की प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये ज्या काही पेन्स असणार आहेत ते आर ड्यू टू द मेन्स्ट्रुएशन. मेन्सेस येणार आहेत म्हणून पेन्स होणार आहेत. बट इन केस ऑफ सेकंडरी डिस्मेनोरिया these पेन्स आर असोसिएटेड विथ द मेन्स्ट्रुएशन. तर मग यानंतर इतर जे काही मेन्स्ट्रुअल पेन्स आपल्याला पाहायला मिळतात, अदर डिसऑर्डर टू कॉज द मेन्स्ट्रुअल पेन, तर ते कुठले कुठले असू शकतात, तर ओव्ह्युलेशन पेन्स जे असणार आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे जे काही ओव्ह्युलेशन पेन्स असतात म्हणजे ज्या दिवशी ओव्ह्युलेशन होणार आहे त्या दिवशी या फिमेलच्या उजव्या किंवा डाव्या पोटामध्ये आपल्याला दुखताना पेन्स होत असतानाच पाहायला मिळतं. आता ओव्ह्युलेशन पेन्स म्हणजे काय, इट अपियर्स मिड मेन्स्ट्रुअल पिरियड, म्हणजे जो काही 14वा दिवस असेल, जर का आपण 28 दिवसांची सायकल कन्सिडर केली तर जो काही 14व्या दिवस असेल त्या दिवशी हिच्या पोटात आपल्याला दुखताना पाहायला मिळतं. दिस पेन इज लोकेटेड इन लोअर ॲब्डोमेन अँड मोस्टली इट इज वन साइडेड पेन. मग आपण काही वेळेस रेनल कोलिक पण कन्सिडर करू शकतो अशा पेन्सला, युरेटरिक कोलिक पण कन्सिडर करू शकतो. डिपेंडिंग अपॉन द साइड ऑफ ओव्हरी इज ओव्ह्युलेटिंग, ज्या साईडची ओव्हरी, या ठिकाणी ओव्हरीमध्ये आपल्याला ओव्ह्युलेशन होताना पाहायला मिळणार आहे त्या साईडला आपल्याला कधी राईट कधी लेफ्ट अशा पेन्स आपल्याला
होताना पाहायला मिळतील. नॉशिया वॉमिटिंग इज नॉट सीन अँड पेन लास्ट लेस दॅन 12 hours. 12 तासांपेक्षा कमी कालावधी करता या पेन्स आपल्याला त्या ठिकाणी त्या फिमेलमध्ये पाहायला मिळणार आहे. मग बऱ्याच वेळा काय जातं की असे पेशंट आपल्याकडे ओपीडीत येतात फिमेल आणि ते आपल्याला राईट साइडेड पेन सांगतात आणि बऱ्याच वेळा पेशंटने राईट साइडेड पेन सांगितलं तर मग आपल्या डोक्यात रेनल युरेट्रिक कोलिक येतो किंवा अपेंडिसायटिस येतं. लेफ्ट साइडला सांगितलं का मग फक्त आपल्याला त्या ठिकाणी रेनल कोलिक किंवा युरेट्रिक कोलिक आठवतं. पण मात्र अशा वेळेस त्या फिमेलला मी तुम्हाला परत बोललो यापूर्वी सुद्धा की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला तिची जी काही साधं डोकंदुखीचं जरी घेऊन आली असेल तरी आपल्याला तिची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री घ्यायची आहे. पिरियड येऊन गेलेले का, मेन्सेस येऊन गेलेले आहेत का आणि किती दिवसात तुला सायकल म्हणजे मेन्सेस येत असतात हे पण आपल्याला विचारायचं असेल, जेणेकरून मिड मेन्स्ट्रुअल पिरियड जो आहे हा आपण थोडाफार कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. Sometimes these pains are associated with slight vaginal bleeding or mucosal vaginal discharge. तर काही वेळेस हे पेन्स आपल्याला वजानल ब्लिडिंग सोबत सुद्धा पाहायला मिळू शकतं. ट्रीटमेंट काय असणार आहे? ए फॉर अश्युरन्स. अश्युरन्स द्यायचं असणार आहे की काय काळजी करू नको बेटा, ताई काही काळजी करू नका, आराम पडून देईल, मी ज्या काही गोळ्या देतो त्याने आराम पडून जाणार. पण मात्र हे केव्हा सांगायचं? ज्यावेळेस आपला डायग्नोसिस कन्फर्म असेल तेव्हा. हा ठीक आहे. इफ नो रिलीफ बाय अनाल्जेसिक देन सच सायकल in such cases, oral contraceptive pills started for the 6th cycle to make the cycle अनओव्ह्युलेटरी. कारण आपल्याला माहिती की ही जे काही पेन्स आहेत ह्या ओव्ह्युलेशनमुळे आहेत. मग आपण जर का ओव्ह्युलेशन होऊ दिलं नाही तर पेन्स होणार नाहीत आणि ओव्ह्युलेशन होऊ द्यायचं नसेल आपल्याकडे एक सोपा उपचार आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह द्या, ओव्ह्युलेशन थांबून जाते. ठीक आहे. यानंतर 2 मार्काची किंवा 5 मार्काची एक शॉर्ट नोट विचारली जाते आपल्याला, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. ठीक आहे. तर आपल्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम काय असणार आहे हा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. These are cyclical appearance of large number of symptoms during last 7 to 10 days of menstrual cycle. म्हणजे बिफोर मेन्सेस आपल्याला या फिमेलमध्ये भरपूर सारे सिम्पटम्स जे असणार आहेत हे आपल्याला येताना पाहायला मिळतात, विच डिसअपियर्स ऍट ऑनसेट ऑफ मेन्सेस. आणि ह्या ज्या काही पेन्स असणार आहेत, हे जे काही तक्रारी असणार आहेत, जे काही सिम्पटम्स असणार आहेत, ज्यावेळेस मेन्सेस अपियर होते त्यावेळेस हे सिम्पटम्स आपल्याला रिलीव्ह होताना पाहायला मिळतात. परत एकदा डेफिनेशन नीट समजून घ्या. दीज आर सायक्लिकल. सायक्लिकल म्हणजे काय? प्रत्येक महिन्याला ठराविक दिवसांमध्येच आणि ठराविक सिम्पटम्स आपल्याला येताना पाहायला मिळणार. आणि खास करून हे मेन्स्ट्रुअल सायकलचे जे काही शेवटचे 7 ते 10 दिवस असणार आहेत म्हणजे ल्युटियल फेजचे, त्या ल्युटियल फेजमध्ये आपल्याला या फिमेलमध्ये काही सिम्पटम्स असलेले पाहायला मिळतात आणि हे सिम्पटम्स ज्यावेळेस मेन्सेस अपियर होते त्यावेळेस हे सिम्पटम्स डिसअपियर होऊन जातात. ठीक आहे. मग प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम शुड फुलफिल द फॉलोइंग क्रायटेरिया. हा हे महत्वाचं आहे. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जो असणार आहे याने खालीलपैकी हा जो काही क्रायटेरिया आहे हा फुलफिल केला पाहिजे. नॉट रिलेटेड टू एनी ऑर्गॅनिक लिजन्स. मग थोडं 2 मिनिटाकरता नीट लक्ष द्या. इथं तक्रार काय सांगितली, समजा आपण तिने लोअर ऍब्डोमिनल पेन पण आहे असं आपण समजूया तुर्तास. तर काय होत आहे की सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये काय घटना घडते की सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये पण तिला बिफोर द ऑनसेट ऑफ मेन्सेस आपल्याला कंप्लेंट्स पाहायला मिळतात आणि मेन्सेस अपियर झाल्या की तिच्या पेन्स पण आपल्याला सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये कमी होताना पाहायला मिळतात. पण सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये इथं त्या फिमेलची ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय, पेल्विक एक्झामिनेशन करतोय किंवा आपण तिचं युएसजी करतोय, ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी करतोय तर आपल्याला काही ना काही पेल्विक पॅथॉलॉजी सापडते. पण इथं प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम मध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची पेल्विक किंवा ऑर्गॅनिक लिजन जे असणार आहेत या आपल्याला पाहायला मिळत नाही. नॉट रिलेटेड टू एनी ऑर्गॅनिक लिजन. ठीक आहे. Regularly occurring during the luteal phase of each ovulatory phase or each ovulatory cycle. प्रत्येक ओव्हुलेटरी सायकल मध्ये जो काही ल्युटियल फेज असणार आहे म्हणजे पाळीच्या 7 ते 10 दिवस अगोदरचा जो काही कालावधी असणार आहे, मेन्सेसच्या 7 ते 10 दिवस अगोदरचा जो काही कालावधी असणार आहे त्यावेळेस आपल्याला हिला काही ना काही सिम्पटम्स आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. आणि पेन्स आर सच सिव्हिअर दॅट वुमन रिक्वायर्स मेडिकल हेल्प. या ठिकाणी ज्या काही पेन्स असणार आहेत त्या खूप सिव्हिअर पाहायला मिळतील आणि नो सिम्पटम्स ड्युरिंग रेस्ट ऑफ द सायकल. ही पण गोष्ट महत्वाची की ल्युटियल फेज मध्येच तिला त्रास होणार आहे. मेन्सेस अपियर झाल्या की चे सिम्पटम्स डिसअपियर होत आहेत
आणि इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये हिला कुठल्याच तक्रारी राहणार नाही. तक्रारी केव्हा राहतील? ल्युटियल फेजमध्ये, मेन्सेसच्या 7 ते 10 दिवस अगोदर. ठीक आहे ना. मग आपल्याला या ठिकाणी सेकंडरी डिस्मेनोरिया आणि जो काही प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असणार आहे हा आपल्याला कोरिलेट करता आला पाहिजे, त्याला डिफरन्शिएट आपल्याला करता आलं पाहिजे. ते याच्यावरनं तरच आपण याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणणार आहोत. नाही तर मग या ठिकाणी इंटरमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये 2 पाळीच्या दरम्यान हिच्या तक्रारी असतील. त्यासोबत या ठिकाणी आपल्याला पेल्विक पॅथॉलॉजी जर का पाहायला मिळत असेल तर मग आपण त्याला ती पेशंट जाते सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये. आणि जर का मग हे असं काहीच नाही, कुठलेच ऑर्गॅनिक लिजन्स पाहायला मिळत नाहीये, ल्युटियल फेजमध्येच पेन्स पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर रेस्ट ऑफ द सायकल सिम्पटम फ्री असणार आहे, तर मग ही जाते प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम मध्ये. पॅथोफिजिओलॉजी या ठिकाणी काय पाहायला मिळते? तर मग इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन मध्ये आपल्याला अल्टरेशन होताना पाहायला मिळते. त्यानंतर सेरोटोनिनचं प्रमाण कमी होऊन जातं. आणि सायकोलॉजिकल फॅक्टर, फिमेल म्हटली सायकोलॉजिकल फॅक्टर आले, इमोशनल कंपोनंट आला, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आली. ठीक आहे. असं मग क्लिनिकल फीचर्स काय असणार आहेत? छोटेसे आहेत, नीट समजून घ्या. या ठिकाणी ज्या काही फिमेलचं एज ग्रुप असणार आहे हे आपल्याला किती पाहायला मिळते? 30 to 45 एज ग्रुप मधली फिमेल असणार आहे. त्या ठिकाणी डिस्मेनोरियामध्ये खास करून आपल्याला 15 ते 30 वर्ष वयोगटातली फिमेल पाहायला मिळते. या ठिकाणी 30 ते 45 वर्ष वयोगटातली फिमेल पाहायला मिळते. ऍब्डोमिनल ब्लोटिंग असणार आहे, स्वेलिंग ऑफ द एक्स्ट्रीमिटीज पाहायला मिळते, कारण वॉटर रिटेन्शन होताना पाहायला मिळतं. त्यामुळे इरिटेबिलिटी असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, मूड स्विंग्स असणार आहेत, रेस्टलेसनेस असेल, कन्फ्युजन असेल, हेडेक असणार आहे. इन्सोमनिया, टायर्डनेस, डिस्पॅरेयुनिया आपल्याला यासारखे सिम्पटम्स त्या फिमेलमध्ये पाहायला मिळणार आहे. मग मॅनेजमेंट काय असेल? तर मॅनेजमेंट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायची आहे. प्रायमरी हेल्थ केअर गिव्हन टू ऑल पेशंट. गायनॅक मध्ये, ऑप्स मध्ये ह्या 2 गोष्टी अजिबात विसरायचं नाही. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, प्रायमरी हेल्थ केअर. वेट जास्त असेल तर कमी कर, कमी असेल तर जास्त कर. दुपारी 2 तास झोप, गरम केलेलं पाणी पी, डिवर्मिफिकेशन कर, आयर्न, फोलिक ऍसिड, कॅल्शियम सप्लिमेंटेशन घे, हाय प्रोटीन डाएट घे, फिजिकल एक्सरसाइज कर, मेडिटेशन कर. या गोड गोड गप्पा तुम्हाला प्रत्येक डिसीज मध्ये लिहायच्या आहेत. ठीक आहे. फक्त प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला सांगायचं नाही वेट लॉस कर असं, तिथे आपल्याला वेट गेनच झालेलं महत्वाचं असतं. ठीक आहे. त्यानंतर अँक्झायटी ड्रग्स जे असणार आहेत, अल्प्राझोलम सारखे, हे आपण त्या पेशंटला देणार आहोत. मेडिटेशन करायला सांगायचं असणार आहे. अँटी डिप्रेसंट जे असणार आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिएप्टेक इनिबिटर्स, हे आपल्याला द्यायचे. त्याच्यामागचं कारण काय आहे? त्याच्यामागचं कारण जे आहे, सेरोटोनिनचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिएप्टेक इनिबिटर्स काय करतात? या ठिकाणी आपल्याला सेरोटोनिनचं प्रमाण वाढवताना पाहायला मिळतात. मग हा जो काही फ्लोक्सेटिन असणार आहे हा आपण त्या फिमेलला देऊ. जर का वॉटर रिटेन्शन जास्त राहत असेल असं वाटत असेल आपल्याला, तर आपल्याला डायरेटिक्स द्यायचे. मग त्या ठिकाणी आपण फ्लुसेमाइड देऊ शकतो, स्पायरोलॅक्टोन देऊ शकतो, वॉटर रिटेन्शनचे सिम्पटम्स कमी करायचे असतील तर. आणि या ठिकाणी ओसी पिल्स जे असणार आहेत हे आपण सुरू करणार आहोत इन ऑर्डर टू सप्रेस द ओव्ह्युलेशन. कारण ह्या तक्रारी केव्हा पाहायला मिळतात तिला? तर जो काही ल्युटियल फेज आहे या ल्युटियल फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ल्युटियल फेजमध्ये का पाहायला मिळतोय? तर ओव्ह्युलेशन होत आहे, त्यामुळे होत आहे. मग ओव्ह्युलेशन होत आहे तर ते आपल्याला सप्रेस करायचं आहे, आणि ओव्ह्युलेशन सप्रेस करायचं असेल तर मग आपल्याकडे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचे असणार आहेत, यांचा आपण वापर करणार आहोत. त्यानंतर काहीच पर्याय राहिलेले नाही, आता सर्व देऊन झालंय तरी पेशंटची तक्रार कमी होत नाही, तर मग अशा वेळेस आपण त्या पेशंटचं हिस्टेरेक्टॉमी करणार आहोत. त्यासोबत बायलॅटरल उफेरेक्टॉमी करून टाकायची असणार आहे, परंतु हा सगळ्यात शेवटचा लास्ट रिसॉर्ट असणार आहे. तर परीक्षेत आपल्याला या टॉपिक मधनं काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. डिफाईन द डिस्मेनोरिया, इट्स टाइप्स, कॉजेस, क्लिनिकल फीचर्स अँड ट्रीटमेंट ऑफ सेकंडरी डिस्मेनोरिया. त्यानंतर प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जो असेल हा आपल्याला 5 मार्काला विचारला जाईल. आणि डिफरन्स बिटवीन स्पाझमोडिक अँड कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया किंवा प्रायमरी अँड सेकंडरी डिस्मेनोरिया, यावर आपल्याला 2 मार्काची शॉर्ट नोट विचारली जाते. ठीक आहे.